आकाशवाणी मुंबई. संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. IITच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन आपल्या ज्ञानाचा फायदा देशाला मिळावा याचा प्रयत्न करावा असं प्रधानमंत्र्यांचं आवाहन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर. भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा कोरिया मास्टर्स सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दाखल. हिमाचल प्रदेशात चंबा इथं बस अपघातात 7 जण ठार तर 11 प्रवासी जखमी. आणि देशाच्या उत्तर भागात पावसाचा जोर. जम्मू काश्मीरमधली अमरनाथ यात्रा स्थगित. IITच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन आपल्या ज्ञानाचा फायदा देशाला मिळावा याचा प्रयत्न करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. IIT दिल्लीच्या 57व्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यार्थ्यांची स्वप्न आणि आत्मनिर्भरतेची आस विकसित भारताची पायाभरणी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यशस्वी विद्यार्थ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थिनींचं प्रमाण अधिक असतं तर अधिक आनंद झाला असता असं ते म्हणाले. आप देश के लिए बहुत कुछ करने का सपने लेकर के यहाँ से निकल रहे हैं. आज कई स्टूडेंट्स उनको उनकी उपलब्धियों के लिए मेडल्स भी मिले हैं. मैं आप सभी को इसके लिए बहुत बहुत बधाई देता हूँ. लेकिन एक आध दो बेटियां होती तो जरा ज्यादा अच्छा होता. सॉरी, एक दो क्यों, ज्यादा होनी चाहिए थे. आज IIT दिल्ली में AI से जुड़े कुछ नए इनिशिएटिव्स भी शुरू हुए हैं. मैं इसके लिए भी आप सबको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं. IIT दिल्लीच्या सोनीपत परिसरात नव्यानं उभारण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक परमप्रज्ञा या उच्च क्षमता प्रसंगणक सुविधेचं उद्घाटन त्यांनी केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी, IIT दिल्लीच्या संचालक मंडळाचे सदस्य आणि इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर आहेत. राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. राज्यातल्या नागरी सहकारी बँक महासंघ तसंच जिल्हा बँक संघटनांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास प्राधिकरण आणि राष्ट्रीय न्याय वैज्ञानिक विज्ञान विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार होत आहे. त्यानंतर सहकारी बँकांची सायबर सुरक्षा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशानं उभारण्यात आलेल्या सुरक्षा संचालन केंद्राचं उद्घाटनही शहा यांच्या हस्ते झालं. झारखंडमध्ये JPSC आणि JSSC परीक्षांमधल्या कथित अनियमिततेवरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झारखंड सरकार आणि विद्यार्थी शिष्टमंडळ यांच्यात आज चर्चेची दुसरी फेरी सुरू आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास आणि त्याभोवतीच्या राजकीय हालचालींनीही वेग घेतला आहे. सुमारे 1.5 तास चाललेल्या या बैठकीत भरती परीक्षांमध्ये पारदर्शकता असावी, कथित अनियमिततेची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि भरती प्रक्रियेत व्यापक सुधारणा केल्या जाव्यात या मागण्यांचा विद्यार्थ्यांनी पुनरुच्चार केला. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक पावलं उचलेल असं मंत्र्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान सरकार विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत संवेदनशील असून चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी म्हटलं आहे. रशियाकडून तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या देशांवर दबाव वाढवण्याच्या उद्देशानं अमेरिकेच्या संसदेनं एक विधेयक बहुमतानं मंजूर केलं आहे. या विधेयकातल्या तरतुदींमुळे रशियाकडून कच्चं तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या भारत, चीन, स्लोव्हाकिया, हंगेरी अशा देशांमधून अमेरिकेत आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर 100% अतिरिक्त आयात शुल्क लागू करण्याचा मार्ग खुला होणार आहे. याचा थेट परिणाम भारतातल्या निर्यातदारांवर होणार असल्याची शक्यता द गार्डियन या ब्रिटिश वृत्तपत्रात आणि इतर प्रसारमाध्यमांनी व्यक्त केली आहे. हे विधेयक रशियाच्या युक्रेनविरुद्ध सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियावर दबाव निर्माण करण्याच्या अमेरिकेच्या धोरणाचा भाग असू शकतं असं त्याचं समर्थन करणाऱ्या गटानं म्हटलं आहे. सध्या हे अतिरिक्त आयात शुल्क लागू झालेलं नाही. तसंच या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होण्यासाठी आवश्यक प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही. युक्रेनची राजधानी कीव्हजवळ काल रात्रभर झालेल्या रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये एका बालकासह किमान 3 जण ठार झाले तर इतर 3 जण जखमी झाले. आज पहाटेसुद्धा कीव्हच्या पूर्व भागात हल्ले चढवण्यात आले. दरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की सर्बियाची राजधानी बेलग्रेड इथं पोहोचले आहेत. रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक असलेल्या इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांचा साठा कमी होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. झेलेन्स्की युक्रेनसाठी अधिक व्यापक आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मणिपूरमध्ये इम्फाळच्या 2 जिल्ह्यातून बंदी घातलेल्या 2 संघटनांच्या 4 दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर खंडणी वसूल केल्याचा आरोप आहे.
काकचिंग जिल्ह्यात वायखोंग पोलीस ठाणे क्षेत्रात बंदी घातलेल्या SOREPA या संघटनेच्या 2 सदस्यांना त्यांच्या निवासस्थानाजवळ अटक करण्यात आली, तर इम्फालच्या पूर्व भागातून या संघटनेच्याच आणखी एकाला अटक केली असून सेइजिंग अवांग इथून पीपल्स लिबरेशन आर्मीच्या एका सदस्याला अटक केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. दक्षिण कोरियातल्या असान इथं सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा हिनं प्रवेश केला आहे. आज झालेल्या उपांत्य सामन्यात अश्मितानं भारताचीच खेळाडू रक्षिता रामराजवर 21-13, 16-21, 21-13 अशी मात करत अंतिम फेरी गाठली. याआधी उपांत्यपूर्व फेरीत अश्मितानं जपानच्या हिना आके या जागतिक क्रमवारीत 22व्या स्थानावर असलेल्या खेळाडूचा पराभव केला होता. अमेरिकेत ओरेगन राज्यात युजिन इथं सुरू असलेल्या 20 वर्षांखालील जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या आशिष यादवनं काल भालाफेक स्पर्धेत रौप्य पदक पटकावत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. या स्पर्धेत याआधीच्या भारताच्या नीरज चोप्रानं 2016 मध्ये सुवर्णपदक पटकावलं होतं. भारत आणि श्रीलंका एकादश यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या 3 दिवसीय सराव सामन्यात भारतानं आपल्या पहिल्या डावात आतापर्यंत 2 बाद 127 धावा केल्या आहेत. त्याआधी श्रीलंका एकादश संघानं आज आपला पहिला डाव कालच्याच 8 बाद 363 धावसंख्येवर घोषित केला. हिमाचल प्रदेशातल्या चंबा जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात एकूण 7 जण ठार झाले, तर 11 प्रवासी जखमी झाले आहेत. एक खासगी बस बैरागड इथून चंबाच्या दिशेनं जात असताना घाटात घसरून पडली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं असून मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. जखमींना उपचारासाठी चंबा इथल्या पंडित जवाहरलाल नेहरू शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. मृतांची ओळख पटवण्याचं काम अद्याप सुरू आहे. तसंच अपघाताचं कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू असून विविध विभागांची पथकं घटनास्थळी तैनात करण्यात आली आहेत. या अपघाताबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबांप्रती त्यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या असून जखमींच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी अशी सदिच्छा प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केली आहे. कर्नाटकात कोट्टीगेहराजवळ LPG सिलेंडरनं भरलेल्या ट्रकची एका कारला धडक बसल्यानं झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर 2 जण जखमी झाले. जखमींना स्थानिकांनी जवळच्या रुग्णालयात तातडीनं दाखल केलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं वृत्त आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून यासंदर्भात पुढील तपास सुरू असल्याचं स्थानिक पोलिसांनी सांगितलं. महाराष्ट्राच्या जालना जिल्ह्यात काल रात्री एक भरधाव कार विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातल्या 2 महिलांचा मृत्यू झाला, तर कारमधले अन्य 2 जण जखमी झाले. कारला दुचाकीस्वारानं धडक दिल्यानं चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटलं आणि कार रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. देशाच्या उत्तर भागात मोसमी पावसाचा जोर कायम असून विविध राज्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झालं आहे. जम्मू काश्मीरमध्ये संततधार पावसामुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर दरडी कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन अमरनाथ यात्रा आज थांबवण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशात सर्वदूर पाऊस होत आहे. अनेक ठिकाणी वीज आणि पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. राज्यातले 185 रस्ते बंद पडले आहेत. राजस्थानात जोरदार पाऊस होत असून नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. अनेक ठिकाणी धरणांचे दरवाजे उघडले असून नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये आज शाळांना सुट्टी दिली आहे. मध्य प्रदेशातल्या 3 जिल्ह्यांमध्ये नदी प्रवाहात वाढ झाली असून आसपासच्या गावांचा संपर्क तुटला आहे. आसाममध्ये पूरस्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे. आतापर्यंत राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये 97 जणांचा मृत्यू झाला. 73 निवारा शिबिरांमध्ये मदतकार्य सुरू आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज ओदिशा आणि राजस्थानमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा दिला आहे. ईशान्य भारत, छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड, कर्नाटक, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, केरळ आणि माहे या भागातही आज वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. IITच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन आपल्या ज्ञानाचा फायदा देशाला मिळावा याचा प्रयत्न करावा, असं प्रधानमंत्र्यांचं आवाहन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर. भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा कोरिया मास्टर्स सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दाखल. हिमाचल प्रदेशात चंबा इथं बस अपघातात 7 जण ठार, तर 11 प्रवासी जखमी. आणि देशाच्या उत्तर भागात पावसाचा जोर. जम्मू काश्मीरमधली अमरनाथ यात्रा स्थगित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.